चला विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये। तर तुम्हाला आपण सर्व काही एक्सरसाइज कंप्लीट करत करत प्रॅक्टिस सेट 10th अल्जेब्राचे कंप्लीट करत आपण 2.5 पर्यंत पोहोचलोय। तर 2.5 पर्यंत नेमकं काय हे आपण आज जाणून घेणार आहोत। तर त्याच्या अगोदर तुम्ही जर हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेल की मागचा व्हिडिओ बघून घ्या, कारण की त्याच्यात सर्व काही डिटेल्स वाईज मी काय केले फॉर्म्युले तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत। तर आपल्या विषयाला मुद्द्याला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। तर बघा आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। तर b² - 4ac = 5 आणि b² - 4ac = -5 असे दोन रूट्स याचे काय आलेले आहेत, आपल्याला दोन रूट्स आलेले आहेत। तर नेचर ऑफ रूट आपल्याला फाइंड करायचे। मी तुम्हाला सांगितलं होतं की डेल्टा, नेचर ऑफ रूटला आपण काय म्हणतो डेल्टा, जर ते 0च्या इक्वल असेल तर ते काय असेल रियल अँड इक्वल, जर ते 0 पेक्षा मोठा असेल तर ते काय असेल रियल बट अनइक्वल, आणि ते 0 पेक्षा छोटा असेल तर ते काय असेल नॉट रियल। तर हे काय 0 पेक्षा काय डेल्टा = 0 पेक्षा काय मोठं आहे, तर हे काय येईल रियल अँड अनइक्वल। आता हा फाय आलाय तर दुसरा पण फायच येईल का, नाही, दुसरा रूट -5 आलेला आहे, म्हणजे हा रियल नंबर आहे पण कसा आहे अनइक्वल आहे। मग नेचर ऑफ रूट काय येईल रियल अँड अनइक्वल, कळालं। आता हा -5 मग डेल्टा इज स्मॉलर दॅन 0, मग ते काय येईल 0 पेक्षा छोटा आहे, म्हणजे नेचर काय येईल त्याचं नॉट रियल। हे तुम्ही जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला परत परत सांगतोय। तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर अगोदर मागचा व्हिडिओ बघणं खूप आवश्यक आहे। तर आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय आहे नक्की बघूयात। सम ऑफ रूट्स = -7 आणि प्रोडक्ट ऑफ रूट = 5। आता सम ऑफ रूट म्हणजे काय x + y = 7 -7 आणि x × y = 5 असं सम ऑफ रूट, आणि प्रोडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन। तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, तर जो सम असतो तो नेहमी कशाचा कोइफिशियंट असतो x चा, आणि जो प्रोडक्ट असतो तो नेहमी काय असतो शेवटचा कोइफिशियंट, म्हणजे हा b असतो आणि हा नेहमी c असतो, कळालं। हे व्हॅल्यूज तुम्ही जाणून घ्यायचे आहेत। आता बघा x² आपल्या ॲज इट इज, कारण की क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर स्क्वेअर नसेल तर ती क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही। आता आपण पहिले काय करायचं x² मायनस हा काय b 7x + 5 हे काय होईल आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन। हे व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे। बघा आता थर्ड वन मध्ये काय, तर अल्फा आणि बीटा रूट्स दिलेले आहेत, अल्फा आणि बीटा रूट्स दिलेले आहे। मागचा व्हिडिओ याच्यासाठीच बघा की हे फॉर्म्युले मी तुम्हाला मागे क्लिअरन्स करून सांगितले। तर 2x² - 4ac - 4x - 3 = 0 हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता अल्फा प्लस बीटा फाइंड करायचं आहे आणि अल्फा × बीटा फाइंड करायचं आहे। आता बघा a ची व्हॅल्यू काय येईल 2, b ची व्हॅल्यू येईल -4 आणि c ची व्हॅल्यू येईल -3, कळालं। मग अल्फा प्लस बीटाची फॉर्म्युला काय -b/a, अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय -b/a, आणि अल्फा × बीटाचा फॉर्म्युला आहे c/a। तर -b म्हणजे आता पहिलेच -4 आहे आणि -b आहे, म्हणजे -× -4 a काय 2, मायनस मायनस काय होईल प्लस, मग 4/2, मग 2 1 2, 2 2 4, मग आपलं उत्तर काय येईल 2। मग अल्फा प्लस बीटा काय आलं 2। आता अल्फा × बीटा c/a हा फॉर्म्युला आहे, मग c काय -3, a आहे 2, मग याला काही कट होणार आहे का नाही, मग ॲज इट इज -3/2 हे होईल याचा आन्सर। मग काय आलं अल्फा प्लस बीटा = 2 आणि अल्फा × बीटा = -3/2। बघा हे सर्व क्वेश्चन्स आपण तिन्ही क्वेश्चन्स व्यवस्थितरित्या सोडवले आहेत। जर तुम्हाला हे समजले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा रिस्पॉन्स देत चला, त्याच्याने काय होईल मला पण उत्सुकता होईल तुमच्यासाठी अजून काहीतरी बेटरमेंट करण्याची। आणि आता हे 3 क्वेश्चन्स झालेत, आता पुढचे क्वेश्चन्स आपण याच्यानंतर बघूयात। क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिले, फाइंड डिस्क्रिमिनंट। डिस्क्रिमिनंट म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं होतं की डेल्टा फाइंड करायचं। डेल्टा फाइंड करायचं फॉर्म्युला काय b² - 4ac, हेच फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय
यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, डिस्क्रिमिनंट. आणि फॉर्म्युला मेथडमध्ये आपण सर्व काही ते सॉल्व्ह केलेलंच आहे. तर बघा आता x² + 7x - 1 = 0. आता अगोदर काय करायचं, याला कम्पेअर करायचं ax² + bx + c = 0 याच्यामध्ये, बरोबर. तर a ची व्हॅल्यू काय 1, b ची व्हॅल्यू येईल 7 आणि c ची व्हॅल्यू येईल -1. इथे काही नाही म्हणजे 1. तर याच्यात फक्त काय करायचं, डिस्क्रिमिनंट काढायचं आहे. एकदम सिंपल वेने आपण हे सगळं सोडवणार आहेत, लक्ष द्या. तर b² - 4ac म्हणजे b चा फॉर्म्युला काय, b चा 7 चा स्क्वेअर -4 × 1. 1 म्हणजे a काय 1 आणि इंटू -1 म्हणजे c. कळालं. तर 7 चा स्क्वेअर 49 मायनस मायनस काय होईल प्लस, मग 4 × 1 4, मग 49 + 1 काय होईल 50. 49 + 4 53. आता डिस्क्रिमिनंट काय आला, याचा डेल्टा काय आलेला आहे 53. हे होईल याचं आन्सर. कळालं. हे आता हे एकदम सोप्या पद्धतीने सोडवतोय आपण. तुम्ही अगोदर करायचं काय की व्यवस्थितरित्या काय करायचं, एक क्वेश्चन सोडवला का ते लिहून घ्यायचं आणि दुसरा क्वेश्चन सोडवायच्या अगोदर फक्त क्वेश्चन सोडून व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन सोडून बघायचं आणि मग नंतर व्हिडिओमध्ये उत्तर चेक करायचं. कळालं. तर 2y² - 5y + 10 = 0. आता कम्पेअर करायचं ax² + bx + c = 0 या फॉर्म्युलाने. तर a ची व्हॅल्यू आली 2, b ची व्हॅल्यू येईल -5 आणि c ची व्हॅल्यू येईल 10. हे कळतंय तुम्हाला. व्हॅल्यूज कशा घेतोय आपण, त्याच्या समोरचा कोइफिशियंट घ्यायचा आहे फक्त, बरोबर. तर b² - 4ac डिस्क्रिमिनंट काढायचा. b काय -5 - 5 चा स्क्वेअर -4 × ac काय, a आहे 2 आणि c आहे 10. मग 4 × 2 = 8, 8 × 2 = काय 8 × 10 80, मग -80. 25 - 80, 80 मधून जर 25 गेले उरले किती 55 आणि ते कोणते उरेल -55, कारण की 80 ला कोणतं सिम्बॉल आहे मायनसचं. थर्ड क्वेश्चन काय आहे आपल्याला, √2x² + 4x + 2√2. तर ax² याला काय करायचं, कम्पेअर करून घ्यायचं. कम्पेअर कसं करणार आहे की a म्हणजे काय ax² आहे, मग x² चा कोइफिशियंट काय a, मग a च्या पुढे काय x² च्या पुढे काय √2. मग bx म्हणजे x चा कोइफिशियंट काय b, मग b म्हणजे काय 4 आणि c म्हणजे कोइफिशियंट फक्त सिंगल नंबर 2√2. आता काय काढायचं, डिटर्मिनंट. डिटर्मिनंटचा अर्थ काय b² - 4ac. तर बघा b² म्हणजे b काय 4 चा स्क्वेअर -4 × a काय √2 × c काय 2√2. कळालं. तर आता बघा √2 × √2 काय होईल, बघा √2 × √2 काय होत असतं, याचा √2 चा स्क्वेअर. मग हे स्क्वेअर रूटचं चिन्ह कॅन्सल आणि हे स्क्वेअरचं कॅन्सल, उरेल काय फक्त 2 आणि हा 2 तसाच आणि हा यांचं काय आलं 2. मग 4 × 2 = 8, 8 × 2 = काय होईल 16, मग 16 - 16 = काय होईल 0. मग 3 चा डिटर्मिनंट काय येईल, डिटर्मिनंट म्हणजे b² - 4ac = 0. कळालं. आता हा सेकंड क्वेश्चन आपला झालेला आहे, डिस्क्रिमिनंट फाइंड करायचा. आता याच्यानंतर थर्ड क्वेश्चनकडे आपण वळूयात. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे नेमकं, आपल्याला हे इक्वेशन्स आपण बघा, तुम्ही जर व्हिडिओ अगोदरचा बघितला नसेल 2.5 सुरू करण्याच्या अगोदर एक व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे, तो ह्याच कारणाने दिलेला आहे की याच्यामधले सर्व क्वेश्चन्स तुम्हाला सोपे जावे त्यामुळे. तर याच्यामध्ये आपल्याला रूट्स फाइंड करायचे. रूट्स फाइंड करायचे म्हणजे काय, डिस्क्रिमिनंट डेल्टा आपल्याला फाइंड करायचा. डेल्टा = 0 असला तर रूट्स कशा असतात, रिअल अँड इक्वल. डेल्टा जर 0 पेक्षा मोठा असला तर रिअल अँड अनइक्वल आणि डेल्टा जर 0 पेक्षा छोटा असला तर काय राहतो, नॉट रिअल. कळालं. हे 3 त्याच्यावरून आपल्याला हे फाइंड करायचे. तर बघा x² - 4x + 4 = 0. आता याच्यामध्ये पहिले अगोदर काय करायचं, कम्पेअर करून घ्यायचे, बरोबर. कम्पेअर केले की कम्पेअर कोणासोबत करायचे, ax² + bx + c = 0 या आपल्या इक्वेशन सोबत, बरोबर. तर a b c च्या व्हॅल्यू आपण काढून घेतल्यात. ह्या आता खूप वेळेस झालेले, तुमची रिव्हिजन होत असेल, प्रॅक्टिस होऊन गेलेली असेल. तर आता a = 1, तर a ची व्हॅल्यू 1, b = -4 आणि c = 4. आता डेल्टा म्हणजे रूट्स ओळखण्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, डेल्टा डिस्क्रिमिनंट काढावं लागेल. तर त्याचा फॉर्म्युला काय b² - 4ac. तर b चा स्क्वेअर म्हणजे -4 चा स्क्वेअर × -4
इंटू ए काय 1 इंटू सी. इथे चुकतायत भरपूर मुलं -4 घेत नाही, 4 घेत आहेत. बी स्क्वेअर -4ac आहे. तर हे लक्षात ठेवायचं. 4चा स्क्वेअर काय होईल 16. कोणत्याही पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, कोणत्याही नंबरचा जर आपण स्क्वेअर घेतला तर त्याचा आन्सर हे पॉझिटिव्हच येत असतं. तर इथे काय येईल 16. मग 4 इंटू 1 -4 आणि -4 इंटू 4 4 4 16. मग -16. मग 16 -16 काय येईल 0. मग डेल्टा इज इक्वल्स टू 0 आहे. तर नेचर काय येईल द नेचर ऑफ रूट इज इक्वल अँड अजून काय येणार आहेत रिअल अँड इक्वल. तर हे असं खाली तुम्हाला देअरफॉर द नेचर ऑफ रूट इज रिअल अँड अनइक्वल. हे कसं आलं ते जर समजत नसेल तर मागचा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. तर आता हे बघूया 2y² - 7y + 2 = 0. तर ए बी सी आपण काढलंय. a = 2, b = -7 आणि c = 2. तर डेल्टा = b² - 4ac. मग b² म्हणजे -7चा स्क्वेअर इंटू -4 इंटू ए काय 2 आणि सी काय 2. मग -7चा स्क्वेअर 49 आणि -4 इंटू 2 4 2 जा 8 8 2 जा 16 -16. मग 49 मधून जर 16 गेले तर किती उरतात 33. मग 33 काय आहे डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. मग डेल्टा काय आहे डिस्क्रिमिनंट काय आहे 0 पेक्षा मोठं आहे. 0 पेक्षा छोट्या असणाऱ्या संख्या कोणत्या मायनस मधल्या. तर आता हे काय देअरफॉर द नेचर ऑफ द रूट इज रिअल अँड अनइक्वल. हे का बरं अनइक्वल आहे का बरं रिअल आहे हे मागच्या व्हिडिओमुळे बघितल्यामुळे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित कळेल. तर आता थर्ड वन m² + 2m + 9 = 0. ए बी सी आपण काढून घेतलंय. कसं काढायचं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत झालंय. ए ची व्हॅल्यू काय 1, बी ची +2 आणि सी ची 9. आता डिस्क्रिमिनंट b² - 4ac. तर b चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर -4 इंटू ए काय 1 आणि सी काय 9. तर 2चा स्क्वेअर 4 -4 1 जा 4 -4 आणि -4 इंटू 9 36. मग -36. आता 36 मधूनच 4 मायनस करायचे पण ग्रेटर नंबरचं साईन द्यायचं. मग 36 - 4 32 आणि ग्रेटर नंबरचं साईन म्हणजे मायनस. मग -32. आता मायनस हे काय डेल्टा इज स्मॉलर दॅन 0. सो द रूट्स देअरफॉर द रूट ऑफ द इक्वेशन इज नॉट रिअल. कळालं. आता हे फर्स्ट सेकंड थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आहे 2.5चा. इथेच आपण काय करणार आहे हा व्हिडिओ स्टॉप करणार आहे. पुढचे क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहेत. जर तुम्ही ह्या चॅनलवर नवे असाल तर नक्की लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला. त्याच्याने तुमची अजून प्रॅक्टिस होईल आणि तुमच्याही फ्रेंड सर्कल्समध्ये हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला देत चला. जर हे पूर्ण लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये येस सर अशी मला कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.